क्षेत्र जेजुरी कुलस्वामी खंडोबा याविषयी वैविध्यपूर्ण व्हिडिओ सादर करणारे श्री उपाध्ये गुरुजी यांचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा। माहितीपूर्ण व्हिडिओ लाईक करा। नातेवाईक आणि मित्रपरिवारासोबत हे व्हिडिओ नक्की शेअर करा। श्री मार्तंड विजय अध्याय 27। श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरवे नमः। श्री मार्तंड भैरवाय नमः। जय जयाजी मणिप्राणहारका प्रताप गहना भक्तपालका सर्वेशा भक्त मानस रंजका माळसावरा जगद्गुरु। पूर्वाध्यायी 6 प्रश्न निरोपिले अनुक्रमे करुण। या अध्यायी 6 प्रश्न नावे सांगेन परिसीजे। बाणाईचे आख्यान, दुसरे रंभाईचे जाण, तिसरे जानाईचे प्रमाण, चौथे पंचलिंगोत्पत्ती जाणीजे, पाचवे अन्नपूर्णा भगवती, 6वी घृतमारी निश्चिती। यास प्रमाण जयाद्री महात्मी संपूर्ण निवेदिले असे। बाणाईचे आख्यान जयाद्री महात्मी विस्तारे करुण, ते येथे संक्षेपे करुण निरोपिले द्विजोत्तमा। पूर्वी कैलास पर्वती बैसली महेश आणि पार्वती, सिंहासनी बैसुनी अमराप्रती वरप्रदान सर्वास देतसे। ते समयी पार्वतीची सखी लावण्य लतिका मृगाक्षी, जया नामे विख्यात कीर्ती त्रिजगी असे तिची। म्हणे पार्वतीचे भाग्य थोर, शिवाचे अर्धांगी बैसे साचार, चरणवंदिती सकळ निर्जर, पुढे बद्ध पाणी तिष्ठती। मी दुर्दैवी अभागी पूर्ण, मज कैचे अर्धासन, ती मनी असे उद्विग्न चिंतातूर सर्वदा। पार्वतीची जया प्रिय बहुत, तीस वारंवार ओळवित, परी अंतरी उदास बहुत, आनंदयुक्त न बोले। तेव्हा पार्वती म्हणे वो सुंदरी, तू चिंतातूर अससी बहुत, जे असेल तुझे अंतरी ते झडकरी मज लागी निवेदी। जया म्हणे वो जननी, काय सांगू तुझ लागुनी, मज सांगावया शंकामनी वाटतसे आदिमाये। तेव्हा बोले मृडानी जयसी, म्हणे शंकान धरी निश्चयेसी, जे इच्छा असेल तुझे मानसी तैसे देईन मी तुझला। जे अलोट असे हरिहरा, ते मी सांगेन जगदुद्धारा, तुझे प्रीतस्तव मागेन वरा, सत्य सत्य त्रिवाचा। शंका मनी धरू नको, मनीची इच्छा ठेवू नको, मागावयास भेवू नको, सत्यमानी निजमानसी। तेव्हा ती जया बोले वचन, म्हणे वो जननी न बोलवे मज लागुन, ऐकताची त्रासेल तुझे मन, संशय काही असेना माझे मुखातून निघता उत्तर, खेद तुझ उपजेल फार, म्हणून याचा आग्रह फार करू नये जननीये। तेव्हा ती त्रिपुर सुंदरी म्हणे वो जया मागे झडकरी, जे मागशील ते देईन निर्धारी, शिवप्रसादे करून या। तेव्हा ती जया हात जोडून एकाग्र अंतःकरण होऊन, स्तविती झाली पार्वती लागून निज भावे करून या। जय जयाजी त्रिपुरनाशिनी, जय जयाजी कात्यायनी, जय जयाजी कपर्दिनी आदिमाये रेणुके, जय जयाजी महिषासुरमर्दिनी, जय जयाजी शुंभ निशुंभ विध्वंसिनी, जय जयाजी चंडमुंडनाशिनी भवमोचनी दयाळे, जय जय अनंत ब्रह्मांड जनिते, जय जय अनंत ब्रह्मांड पालिते, इच्छा मात्र संहारिते आदिमाये भगवती। तुझी कृपा कटाक्षे करुण, पाषाण चिंतामणी होती प्रमाण, इतर वृक्ष कल्पतरू होऊन क्षणा माझी जाताती। ऐसी अनेक स्तवने करुणी तोषविली जगज्जननी, म्हणे वो जये तुझे इच्छित असेल मनी, ते म्या दिदले तुझ प्रती। ऐसा वर प्राप्त जालियावरी, जया हर्ष पावली अंतरी, म्हणे वो तुझ ऐसी करी, हे इच्छा माझी पूर्विका। शंकर भरता व्हावा मज लागुन, मग मी तुझ ऐसे होईन, अनंत सुखे भोगिन शिवप्रसादे जननिये। ऐकोनी जयचे उत्तर, म्हणे हे शिवाशी प्रार्थून देईन वर, माझे अंतःकरणी दुसरा विचार अनसे हो जननिये। मी शिवास प्रसन्न करुण, तुझे मनीचा आर्त पुरविन, त्याचा विश्वास चित्ती धरुण स्वस्थ राहे मम आज्ञे। जया चरणावर मस्तक ठेवी, म्हणे तू न करशील काही, तुझे वचन शिव धरील हृदयी, हे मी जाणे जननिये। मग पार्वती अवसर पाहुन स्तविती झाली पंचवदन, जो का भक्त कामपूरक भगवान,
निग्रह अनुग्रह समर्थ जो। जय जय त्रिपुर सुदन मदनारी, जय जय चंद्रशेखर अंधकारी, जय जय दक्ष मख विध्वंसक पापारी, भक्त वत्सल दयानिधे। जय जय पिनाक पाणी चंद्रभूषणा, जय जय अघनाशक फणिभूषणा, जय जय दशबाहू पंचवदना, भवमोचना दयानिधे। ऐसी अनेक स्तवने करुण तोषविला पंचवदन, शिव म्हणे काय इच्छित पूर्ण, असेल ते मागे झडकरी। ऐकोनी पार्वती उत्तर, हर्ष निर्भर झाली फार, म्हणे तो कृपेचा सागर, कोण पार नेणेल दयाळा। जया नामे माझी सखी, ती सम्यावर दिदला निश्चिती, तुझ भरता होईल पशुपती, ते सत्य करी दयानिधे। तीस एके अंकी बैसविन, मीही एके अंकी बैसेन, उभयता सुख भोगुन, प्रिय करू स्वामीसी। ऐकोनी शिव हास्य करी, म्हणे वो काय मागितले सुंदरी, जैसे प्रतिने विष स्वीकरी, आपुला घात न जाणता, याचा विचार न करिता, वर मागितला तत्वता, आपुला घात न जाणता, शस्त्र कंठी ठेवितसे, वृक्षाचे फांदीवर बैसून, अविचारे तोडी मुळी हुन, आपले पतन न जाणून, मूर्ख जैसा वर्ततसे। ऐसा तू विचार न करिता, जयेस वर दिदला तत्वता, आता मज पासूनी वर लादता, पस्तावा पडशील भामिनी। हे ऐकोनी मृडानी, म्हणे एका शूळपाणी, जयेच्या वचनास गुंतले म्हणून, प्रार्थितसे स्वामिया। तरी कृपाळू होऊन, मागितला वर द्यावा मज लागून, तेव्हा गणपतीस साक्ष ठेवून, दिला म्हणे सदाशिव। शिव म्हणे ऐक सुंदरी, काळे कडून जया दुसरी, ही जन्मेल बाणासुराचे उदरी, बाणा नाम विख्यात, रूपे करुण ईज समान, तुळणेस न पावे स्त्रियात जाण, पुढे मणिमल्ल दैत्य वधिन, तेव्हा मल्हारी नाम माझे, ते काळी मी ईसवरीन, मज अत्यंत प्रिय होईल जाण, मी इचे स्वाधीन राहीन, निरंतर जाण वल्लभे। मी जयासी वरिल्यावरी, तुझ क्रोध येईल भारी, याचा विचार न करिता अंतरी, व्यसनी पडलीस निश्चये। हे श्रवण करुणी बोले गिरिनंदिनी, ऐकाजी पिनाक पाणी, म्या जयेस वर दिदला कृपा करुणी, मग क्रोध करणे कैसे घडे। शिव म्हणे अवश्य दिने, याचे स्मरण असो दे भले, ही जया ईस बाणा नाव वहिले, बाणासुरनंदिनी जाणे तू। काही काळ लोटल्यावरी, मल्ल मारून चाले मल्हारी, तेव्हा ती जया बाणासुराचे उदरी, कन्या जन्मली अतिरूप, वये करुणी झाली उपवर, वर योजना करी बाणासुर, तेव्हा ती म्हणे मज भरता करणे हर, दुजान करी मी निश्चयेसी। कन्येचा दुराग्रह पाहून, बाणासुर मनी उद्विग्न, तो अकस्मात ब्रह्मनंदन, येता झाला ते वेळी। कन्येचे वृत्त समस्त बाणासुर, नारदास सांगे साचार, ते ऐकोनी मुनिवर, म्हणे हे सत्य असे दैत्यपती। परी तपश्चर्ये वाचून, शिव भरतान होय जाण, तरी दीर्घ उपाय करून, शिव भार्या होईल। मग बाणासुरनंदिनी लागे नारदाचे चरणी, याचा उपाय मज लागुनी, सांगाजी गुरुवर्या। तेव्हा नारद मुनी श्रेष्ठ, बाणेची भक्ती पाहोनी वरिष्ठ, मल्हारी मंत्र विधियुक्त श्रेष्ठ, उपदेशिता झाला ते वेळा। ऋषिचंद न्यास ध्यान सहित, मंत्र सांगे नारद सत्य, म्हणे या मंत्रे तुझे कार्य निश्चित, बाणे होईल निश्चये। मग ते बाणा लावण्य खाणी, धावोनी लागे नारदाचे चरणी, पितृ आज्ञा घेऊनी काननी, तपा लागी जातसे। अघोर मनाते सेवून, तप करी अति दारुण, बहुकाळ गेलासे क्रमुन, परी कार्य सिद्धी न होय। मग बाणा ते स्थळ सोडून, चंदनपूर ग्रामाचे अभिधान, तेथे नदी तीर अवलोकुन, तप करी आनंदे। नदी तीरी चंदन वृक्ष थोर, त्याचे खाली उभी सुंदर, मंत्र जपे निरंतर, नारद चरणा आठवून या। तेव्हा पूर्वभाग्ये करुण पाही, मार्तंडास स्मरण झाले लवलाही, म्हणे तयेस वर दिदला म्याही, तो सिद्धीस न्यावा ये समयी। जया ज्ञान दृष्टीने अवलोकिली, तव ती बाणासुराचे घरी जन्मली, दारुण तपश्चर्या मांडिली, माझी आ प्राप्ती लागी। अरण्यात वसे सुंदरी, तेथे मेंढवाढा वसविला धनगरी, त्या माझी मुख्य अजामेळ अवधारी, परम भाविक मार्तंड भक्त। त्याने कन्ये ऐसी मानून, करीतसे तिचे पाळण, अजामेळ बहु द्रव्यवान, इच्छिला पदार्थ पुरवितसे। मल्हारी रूप ध्यानात आणून, कामज्वरे पिळीला दारुण, गिरिजे सवर दिल्याचे स्मरण,
होते झाले मल्हारीसी. मग प्रधानासी गुज बोलून अश्वारूढ झाले ती दोघे जण. त्वरेने बाणे पाशी येऊन उभे तटस्थ अवलोकिती. तिचे रूप पाहोनी नयनी मल्हारी देहभान गेला विसरोनी. प्रधान म्हणे तू येते काननी कोणाची कोण अससी. बाणा म्हणे ऐक वचन मी बाणासुराची कन्या प्रमाण. माझे नाव बाणा असे जाण शिवप्राप्ती स्तव तप करी. ऐकोन प्रधान संतोषला कार्यसिद्धी झाली मला. हे वृत्त संपूर्ण मल्हारीला प्रधाने निवेदिले. प्रधानास आज्ञा करी मल्हारी म्हणे बाणेस बोधावे झडकरी. ते तुझे असे अंतरी तेची प्राप्ती झाली असे. आज्ञा घेऊन प्रधान त्वरित बाणे पाशी येऊन म्हणे तपाची सिद्धी तुझ लागून झाली असे जननीये. हासून बोले सुंदरा म्हणे मज बोलन वाटे खरा. एरू म्हणे जो ध्यानी पाहसी बरा तोची प्रत्यक्ष नैनी पाहे का. तव ते बाणासुराची नंदिनी पाहे जव अवलोकुनी. जे ध्यान करीत होती मनी तेची प्रत्यक्ष पाहतसे. बाणेने मल्हारी रूप पाहून अंतरी वेधलेसे मन. अष्टभावे सद्गदित होऊन प्रेमाश्रू नैनी वाहती. मग बोले प्रधानासी म्हणे म्या वरिले मल्हारीसी. परिहा अजामेळ पुण्यराशी याने मज पाळिले असे. तुम्ही त्याची आज्ञा घेऊन मग मज चला घेऊन. मी जीवे भावे करून वरिले असे स्वामिया. प्रधाने अजामेळास बोलून बाणा घेतलीसे मागून. श्री मल्हारी सन्निध नेऊन उभी केली आनंदे. बाणेने चरण वंदून भावे करीती झाली स्तवन. म्हणे मी आजी झाले पावन स्वामी कृपे करुण्या. परी माझी एक विनवणी हा अजामेळ पुण्यखाणी. याने मज पाळिले कन्या म्हणोनी याचे उपकार मज बहु. तरी कृपा करून यास घेऊ चला लग्नाचा होईल सोहळा. तो हा अजामेळ पाहिल डोळा पितृभावे करुण्या. हासून बोले माणसावर म्हणे तुझे मनोरथ पूर्वीन साचार. तत्काळ वनी प्रगटली थोर गज अश्वशिविका याने. मग ते संपूर्ण धनगर बैसती गज अश्वावर. अजामेळ ही सहपरिवार शिविका यानी चालिले. बाणा घेऊनी अश्वावरी आपण बैसले मल्हारी. त्वरित आले नळदुर्गा भीतरी अति आनंदे करुण्या. मग सुमुहूर्त पाहून बाणेसी लाविले लग्न. 16 दिवस उत्साह पूर्ण होता झाला ते समयी. हे चरित्र संपूर्ण गुप्त झाले म्हणून गुप्त मल्लेश्वर नाव पावले. हे जयाद्री महात्मी वहिले विस्तारे करुणी निवेदिले असे. हे बाणाईचे आख्यान संक्षेपे केले निरोपण. श्रवण करील त्याचे काम पूर्ण होती की निश्चये. हे चरित्र परम सुंदर मल्हारीस असे प्रियकर. बाणा वल्लभ म्हणता आनंद थोर होत असे जगदीशा. आता जानाई चरित्र याच प्रसंगी रंभाई चरित्र. तिसरे अन्नपूर्णा चरित्र एकतंत्रे निरोपिले असे. बाणा पर्णन जालियावरी मल्हारी तिजवर कृपा करी. हे पाहोनी म्हाळसा सुंदरी परम क्रोधयुक्त झालीसे. दोघींचा कलह झाला बहुत कौतुके पाहतसे मल्लध्वस्त. माळसा झाली अतिसंतप्त मल्हारी पाहुनी हासतसे. माळसा क्रोधे करुण बोले प्रधाना लागून म्हणे तू खेळिया पूर्ण धनगरी घेऊनी आलासी. तरी मी येथे न राहे निश्चित. ऐकोनी मल्हारी हासत माळसा जयाद्री पर्वत उतरत बहु क्रोधे करुनिया. हे पाहोनी गजवदन पर्वता खाली उतरत आपण. माळसेचे करुण सांत्वन वटछायेसी बैसविली. म्हणे ओ जननी येथे राहे स्थिर. मी जाऊनी स्तवितो मल्लहर. बाणाईने राहावे दूर हे मी करीतो निश्चयेसी. पर्वतावर आले गजानन त्वरित तो बाणा घेऊनी मल्हारी झाले गुप्त. गणपती ज्ञान दृष्टीने अवलोकित तव कोठे न दिसे पाहता. गंगा म्हणे गजवदना मल्हारी घेऊनी गेले बाणा. म्या ज्ञान दृष्टीने शोधिले त्रिभुवना परी कोठे ठिकाणा न लागे. मज एक क्षण युगा समान जातसे मल्हारी वाचून. माळसेने कलह दारुण व्यर्थ केला पुत्र राया. हे ऐकोनी विघ्नहर गंगेस उतरला पर्वत सत्वर. माळसेस सांगती समाचार म्हणती कलह दूर झालासे. गंगा म्हणे वो सुंदरी व्यर्थ गांजिले मल्हारी. अपराध न जाणता अंतरी व्यर्थ कलह करीती तू. माणसा भय पावली बहुत मनी स्मरली ब्रह्मसुत. तव तो नारद आला त्वरित
अगम्यागमन असे ज्यासी माळसेने सगळं वर्तमान नारदास सांगितले खिन्न होऊन म्हणे मल्हारी बाणास घेऊन कुठे गेला कळेना ऐकोनी नारद हास्य करी मनात म्हणे कळी माजली बरी म्हणे एके ओ जननी निर्धारी ज्ञानदृष्टीने मी शोधितसे नारदे ज्ञानदृष्टीने अवलोकिले सकळ त्रिभुवन पाहिले परी कोठे ठाया नाही पडिले म्हणून चित्ती उद्विग्न नारद म्हणे वो जननी पाहिले त्रिभुवन शोधुनी परी ठाई न पडे शूळ पाणी कैसे आता करावे गंगा माळसा चिंतातुर नारदास पुसती विचार नारद म्हणे तपे साध्य होय हर मज ऐसे वाटतसे माणसा म्हणे नारद मुनी तप कैसे करावे सांगा मजला गुनी मी दारुण तप करुनी तोषवीन मल्लसुदन मग नारदे मंत्र उपदेशिला करीत अन्नपूर्णा महात्रिपुरा दैवत म्हणे स्थापून जप करा एकाग्र चित्ते कार्यसिद्धी नवरात्री गंगा आणि जगज्जननी बैसल्या आनंदे करुणी ते स्थळी जननी तीर्थ नामाभिधानी विख्यात असे जयाद्री ते स्थळी जानाई असे वटवृक्ष सन्निध वसे तेथे जे नवस करीती सायासे त्यांची फळप्राप्ती होईल हे जानाईचे आख्यान पुढे अन्नपूर्णेचे महिमान सांगेन क्रमे करुण ते सावधान परिसिजे मग गंगा माळसा नारद मुनिवर चौथा पाही विघ्नहर हे चवघे जयाद्री पर्वतावर जाते झाले आनंदमय मग राऊळी येऊन तो सर्व दिसे कळाहीन अंतरी खेद दारुण म्हाळसा देवी करीतसे नारदे त्वरित सिद्धीचे स्थळ वायव्य दिशेस दाखविले सोज्वळ तेथे अन्नपूर्णा भगवती प्रबळ त्रिपुरा देवी स्थापिली जेथे म्हाळसा देवी बैसुनी पूजित मंत्र जपे अंतःकरण करुण स्वस्थ ध्यानी मल्लवैरी पाहत परमभक्ती करुणिया नव दिवस वायू भक्षुन राहिली चित्ती ध्यायी चंद्रमौळी म्हणे अपराध क्षमा करिया वेळी भार्या म्हणोनी दयाळा अंतःकरणा निर्मत्सर होऊन नारदाचे लक्षात आले बाणा मनरंजन नारद म्हणे ऐक वचन मी मल्हारीस आणितो परी तुम्ही कलहन कराल जर तरी मी आणिल्याचे सार्थक साचार याचा पुरता करून विचार आज्ञा करी जननीये तेव्हा बोले जगज्जननी नारदा मल्हारीस सत्वर आणि मी कदापि कलह न करी म्हणून शपथ गणपतीची वाहतसे ऐकोनी नारद हास्य करी म्हणे वो जननी आणि तो मल्हारी चिंता टाकोनी देई दुरी माझे वचने करुनिया मग नारदे गमन करुण सकळ वृत्तांत निवेदिले मल्हारी लागुन करीत आला घेऊन जयाद्री पर्वतावरी गंगा माळसा बाणाईचे ऐक्य नारदे करुणी दिदले देख तेने संतोषला भवमोचक परमानंदे वर्ततसे आता रंभाईचे आख्यान यास कोठे नाही प्रमाण परी पाताळ खंडीचा इतिहास पूर्ण श्रोत्या लागी निवेदिला समुद्र मंथिला जे वेळी तेव्हा 14 रत्ने काढिली त्या माझी दोघी स्त्रिया वेल्हाळी निगत्या झाल्या ते समयी लक्ष्मी घेतली विष्णुनी तुझी इच्छी शूळपाणी विष प्राशिले हे ख्याती पाहुने अंतःकरण सप्त झालेसे परी शिवप्राप्ती व्हावी ऐसे पुण्य गाठी नसे म्हणून खिन्न परी मनी भावे पन्नग भूषण क्षण क्षणा मना माझी 30 इंद्रे घेतले मागुन परी ती ध्यायी उमारमण एके दिवशी नारदाचे दर्शन होता तिने धरिले चरण नारदाचे चरणस्तवने करुण तोषविला ब्रह्मनंदन आपले अंतरीचे गुज निरूपण करीती झाली बहुनम्रतेने नारद म्हणे तपा वाचुन एकदा न होय तुझ साधन तरी तू पाही इंद्रा स्वाधीन हे तुझ न घडे सर्वथा रंभा म्हणे ब्रह्मनंदना तुझी कृपा लादली आदिना तो होईल रुद्रची जाणा मज हे सत्य भासतसे नारदे वचन श्रवण करुण सुप्रसन्न झाले अंतःकरण म्हणे मी मंत्र सांगेन तो तू जपे नेमयुक्त या साधने करुणी पाही तुझ वरील हिमनग जावई परी यास काळ लोटेल काही तेव्हा होईल कार्यसिद्धी रंभा भाव चित्ती धरुण मंत्र जपे निश्चये करुण मंत्रांचे वीर्य प्रभावे करुण शिवे नृत्यास पाचारिली
मग ती कैलास भुवनी जाऊनी शिवसभेत नृत्य करी आनंदे करुणी कला कौशल्यता करुणी उमापती तोषविला. शिव रंभेकडे पाहे अवलोकुन रूपास उपमा दुजी नसे जाण. रंभेने शिव अवलोकिता जाण उभयता समदृष्टी जाविसे. शिवाचे रंभेचे अंतःकरण भाव एकची जाला उत्पन्न. शिव म्हणे काळे कळून मनोरथ सफळ होतील. ऐसे उत्तर श्रवण करून ब्रह्मा झाली हर्षायमान. म्हणे जय जयामी पंचवदन भक्त सखा तू होसी. तिज असे पूर्वीचा वर तो साच करावयास विचार. मणिकल्पी माणसावर भक्त कल्पद्युम जो होय. नवे ब्रह्मांड केले उत्पन्न त्याचे सांगेन प्रमाण. या ब्रह्मांडाहून शतगुण विस्तीर्ण केले क्षणमात्रे. या ब्रह्मांडा माझारी कोटी विद्युल्लतांचे परी. सभा निर्मिली विविधाकारी पावता नयन तटस्थ. तेथे सकळ गण सहपरिवार प्रधाना सहित माणसावर. बाणा घेऊनी सुंदर सुखे करुनी क्रीडतसे. तेथे नाव धरिले गुप्त मल्लेश्वर सकळ भक्तांचे मनोरथ पुरविणार. रंभे सदितला पूर्वीचावर तो स्मरे म्हाळसापती. रंभेचे केले चिंतन दवती अंश धरू इंद्र सभे लागून. संपूर्ण अंशे करुण येती झाली शिवदर्शना. तो तीस मार्तंड पाहे नयनी तिचा देह गेला पालटोनी. रंभेने सुमनमाळा करी घेऊनी श्री मल्हारी कंठी घातली. मने करुणी वरिला मल्लसुदन मल्हारी बैसे 30 अंकी घेऊन. कुरवाळी 30 स्नेहे करुण संतोष करी तिचा. या ब्रह्मांडीचा एक दिवस त्या ब्रह्मांडी मान एक युगास. ऐसा पाणाई रंभाईला भास होत असे मानसी. ऐसे काही काळ पर्यंत रंभा बाणाई सुख भोगित. त्याचे मनोरथ पुरवित गुप्त मल्लेश्वर नाम धरुणी. हे रंभाईचे आख्यान भावे करुणी जो करील पठण. त्याचे मनोरथ पूर्वी म्हाळ सारमण. संशय काही असेना आता पंचलिंगांचे चरित्र. श्रवण करिता होती पवित्र. इहलोकी सुखास पात्र मल्हारी कृपे होत असे. 5 मुक्ती क्षेत्रे या धरेवरी. प्रथम पाही कालांजनगिरी ज्यास म्हणती नीलाद्री. स्मरणी अघ नाश तसे. दुसरे वाराणसी विश्वेश्वर. तिसरे क्षेत्र मातापुर. चौथे भागीरथी हरिद्वार अतिपुण्यदायक असे. 5वे जयाद्री क्षेत्र सुंदर. एक दिवस वास झाला जर तो पातका पासूनी मुक्त नर होत असे सत्यपै. ऐसी 5 क्षेत्रे पुण्यवर्धन मल्हारी आज्ञेने राहिली येऊन. त्यास आपले पृष्ठभागी स्थान श्री मार्तंड गिरले असे. जयाद्री पर्वतावर देवाचे पृष्ठभागी असे साचार. त्याचे दर्शन पूजन करीती नारी नर. हे परमपद पावती. जे यात्रेस येती नारी नर त्यांनी पंचलिंगाचे दर्शन घ्यावे सत्वर. न घेता यात्रेचे श्रेय समग्र जात असे निश्चयेसी. हे पंचलिंगांचे आख्यान सांगितले संक्षेपे करुण. जयाद्री महात्मी विस्तारे करुण सांगितले असे जाणीजे. आता घृतमारीची उत्पत्ती या ग्रंथी 8वे अध्यायी निश्चिती. शिवाचे जटेतून उत्पत्ती झाली असे ऋषीवर्या. ती जयाद्री पर्वती पाही मल्हारीचे पश्चिमेस प्रचंड शिळाही. तिचे पूजन करिता लवलाही सकळ सिद्धी पावती. हे घृतमारीचे आख्यान श्रोत्यांची संकटे नाशून सकळ भोग पावोनी सुख संपन्न होता हे यात्रे करी. श्रीमद्बाजी चरणारविंदी भ्रमर लक्ष्मीनारायणाचा कुमर. अभिधान असे गंगाधर उपनाम कमळाकर जाणीजे. स्वस्ती श्री मार्तंड विजय ग्रंथ सम्मत मल्हारी महात्म्य सदा परिसोत प्रेमळ भक्त. 27वा अध्याय घोडहा. श्री मार्तंड भैरवार्पणमस्तु.